जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा नॉलेज आपल्या मायबोली मराठी चॅनलवरती तुम्हा सर्वांचे परत एकदा स्वागत आहे। पोलीस भरतीमध्ये वारंवार विचारल्या जाणाऱ्या जनरल नॉलेज आणि मराठी ग्रामर या विषयावरती आपण इथे सराव घेत असतो। सर्वप्रथम आपण आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राइब करा, जेणेकरून असेच नवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचत राहतील। चला मग वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। बघा, पहिला प्रश्न काय म्हणतो, विडा उचलणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय? तर बघा, विडा उचलणे या वाक्यप्रचाराचा अर्थ होय प्रतिज्ञा करणे। पुढील प्रश्न बघा, एकाच काळात होऊन गेलेले म्हणजेच एकाच काळात जे होऊन जातात त्यांना आपण समकालीन या नावाने संबोधतो। पुढील प्रश्न बघा, शुक्ल या शब्दाचा विरुद्ध शब्द ओळखा। तर बघा, शुक्ल या शब्दाचा विरुद्ध शब्द म्हणजे कृष्ण होय। पुढील प्रश्न बघा, आकाश या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा। तर बघा, आकाश या शब्दाला इथे समानार्थी शब्द विताख आहे। पुढील प्रश्न बघा, गिरी या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा। तर बघा, गिरी म्हणजे नग होय, ऑप्शन क्रमांक 1। पुढील प्रश्न बघा, रंक या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा। तर बघा, रंक म्हणजेच राव, रंक राव हे पोपटचे समानार्थी शब्द आहेत। पुढील प्रश्न बघा, शीर या महत्त्वाच्या शब्दाचा अर्थ स्पष्ट करणारा शब्द ओळखा। तर बघा, कधी कधी ना आयोग दूधच्या जागी दुग्ध असा प्रश्न देतो। दुग्ध हा तत्सम शब्द आहे, तर शीर या शब्दाचा समानार्थी शब्द दूध आहे। पुढील प्रश्न बघा, गोधूम या महत्त्वाच्या शब्दाचा अर्थ स्पष्ट करणारा शब्द ओळखा। तर बघा, गोधूम या शब्दाला समानार्थी शब्द म्हणजे गहू, ऑप्शन क्रमांक सी। पुढील प्रश्न बघा, बादरायण संबंध असणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय? मित्रांनो, हे जे आपण प्रश्न घेतोय हे जसेच्या तसे आयोगाने विचारलेले प्रश्न आहेत। तर बघा, बादरायण संबंध असणे म्हणजे ओढून ताणून संबंध लावणे। पुढील प्रश्न बघा, अग्रज या मराठी शब्दाचा अर्थ काय? तर बघा, अग्रज या शब्दाचा अर्थ होतो मोठा, मोठा म्हणजे आधी जन्मलेला, आणि त्यानंतरचा विरुद्धार्थी शब्द होतो अनुज, अनुज म्हणजेच नंतर जन्मलेला, तर अग्रज म्हणजे आधी जन्मलेला। पुढील प्रश्न बघा, खालीलपैकी कोणता शब्द कांचन या शब्दाचा समानार्थी शब्द नाही? तर बघा, कांचन या शब्दाचा समानार्थी शब्द कांता हा नाहीये, कारण की कांता म्हणजे पत्नी, जया, भार्या हे शब्द। कांचन, कनन, हिरण, हेम हे तिघ शब्द समानार्थी आहे। पुढील प्रश्न बघा, खालीलपैकी कोणता शब्द भ्रमर या शब्दाचा समानार्थी शब्द नाही? तर बघा, अली, मिलिंद, मधुप हे तिघ भ्रमर या शब्दाला समानार्थी आहे। दरदूर हा शब्द समानार्थी नाही। पुढील प्रश्न बघा, उत्प्रेक्षा, अनुयोक्ती, व्यतिरेक, अनन्वय हे कसले प्रकार आहेत? तर बघा, हे अर्थांकला अलंकाराचे प्रकार आहेत। पुढील प्रश्न बघा, रामने अभ्यास केला हे खालीलपैकी कशाचे उदाहरण आहे? तर बघा, रामने अभ्यास केला हे साधा भूतकाळ याचे उदाहरण आहे। पुढील प्रश्न बघा, मराठी भाषा साधारणपणे कोणत्या लिपीत दिली जाते? तर बघा, मराठी भाषा ही आपण देवनागरी लिपीत लिहित असतो। पुढील प्रश्न बघा, मराठी भाषेत एकूण व्यंजने किती? तर मराठी भाषेत एकूण 34 व्यंजने आहेत। पुढील प्रश्न बघा, सुरेश या शब्दाचा संधिविग्रह कसा होईल? तर बघा, सुरेश या शब्दाचा सूर अधिक ईश म्हणजेच अ अधिक ई बरोबर ए, सुरेशचा अर्थ होतो सूर अधिक ईश। पुढील प्रश्न बघा, जे शब्द संस्कृत शब्द मराठी भाषेत जसेच्या तसे काही न बदल करता आले असतात त्यांना कोणते शब्द असे म्हणतात? तर बघा, जे शब्द संस्कृतमधून जसेच्या तसे आपण घेतले आहेत त्यांना आपण तत्सम शब्द म्हणतो, आणि ज्यात आपण बदल केलेला आहे त्यांना आपण तद्भव शब्द म्हणतो। पुढील प्रश्न बघा, निर्भीड या शब्दाचे विरुद्धार्थी शब्द कोणता? तर बघा, निर्भीड म्हणजे न भिणारा, आणि त्याचा विरुद्धार्थी शब्द काय होईल? भित्रा। पुढील प्रश्न बघा, रेशमाचे बंध हे कशाचे वर्णन आहे? तर बघा, रेशमाचे बंध हे प्रेमाचे वर्णन आहे, ऑप्शन क्रमांक सी। पुढील प्रश्न बघा, ते प्रेम जाणतात या वाक्याचे पूर्ण भूतकाळ कसा होईल? तर बघा, त्यांनी प्रेम जाणले, ते प्रेम जाणतील, त्यांनी प्रेम जाणले होते, ते प्रेम जाणत होते। तर बघा, पूर्ण भूतकाळी त्यांनी प्रेम जाणले होते, ऑप्शन क्रमांक सी हे त्याचं भूतकाळी रूप होईल। पुढील प्रश्न बघा,
मराठीत एकूण किती लिंग आहेत? तर बघा मराठीत एकूण 3 लिंग आहेत. पुढील प्रश्न बघा, करावे तसे डॅश डॅश. तर म्हणजेच करावे तसे भरावे, म्हणजे जसं आपण करतो तसं आपल्याला भरावं लागतं. पुढील प्रश्न बघा, रात्रभर पाऊस पडत होता या वाक्यातील शब्दयोगी अवयव कोणता? तर बघा रात्र या नामाला भर हा शब्दयोगी अवयव जोडलेला आहे. पुढील प्रश्न बघा, खालीलपैकी विशेषण नाम ओळखा. तर बघा विशेषण नाम म्हणजे एखादी पर्टिक्युलर व्यक्ती या देशाचं नाव, जसं की ते भारत आहे. पर्वत, माणूस, मुलगा, मुलगी हे सामान्य नाम आहेत. पुढील प्रश्न बघा, चरण या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? तर बघा चरण या शब्दाचा समानार्थी शब्द म्हणजे पाय होय. पुढील प्रश्न, ते खूप कठोर आहेत या वाक्यात सर्वनाम कोणते? तर बघा ते खूप कठोर आहेत या वाक्यात दर्शक सर्वनाम ते हा उपयोग केलेला आहे. पुढील प्रश्न बघा, मी येथे थांबतो या वाक्याचे नकारार्थी वाक्य ओळखा. बघा अर्थ न बदलता मी येथे थांबतो म्हणजेच मी पुढे जात नाही हे या वाक्याचं नकारार्थी वाक्यात रूपांतर होईल. पुढील प्रश्न बघा, खालीलपैकी अर्धविराम कोणते? तर बघा खालीलपैकी अर्धविराम म्हणजे ऑप्शन क्रमांक डी. हे अर्धविराम प्रश्नार्थक चिन्ह, उद्गारार्थक चिन्ह आणि हे अपूर्ण विराम. पुढील प्रश्न बघा, स्वर प्लस स्वर म्हणजेच बघा जेव्हा 2 स्वर एकत्र येतात तेव्हा स्वर संधी बनत असते. पुढील प्रश्न बघा, विसंगत जोडी कोणती? मी, तू, मागे, पुढे, घर, बंगला, मित्र, शत्रू. तर बघा घर, बंगला हे एकाच अर्थाचे शब्द आहेत. पुढील प्रश्न बघा, पुढीलपैकी शुद्ध शब्द ओळखा. तर बघा शुद्ध शब्द कोणता आहेत? निर्विकार, निर्विकर, निर्विकार, निखिकार. तर बघा निर्विकार ऑप्शन क्रमांक 1 यामध्ये शुद्ध शब्द आहे. पुढील प्रश्न बघा, अत्तर हा शब्द कोणत्या भाषेतून मराठी भाषेत आलेला आहे? तर बघा अत्तर हा जो शब्द आहे हा फारसी भाषेतून मराठीत आलेला आहे. पुढील प्रश्न बघा, पुढीलपैकी आत्मवाचक सर्वनाम कोणते? तर बघा आत्मवाचक सर्वनाम म्हणजेच आपण, म्हणजे आपण या शब्दाचा जेव्हा स्वतः या नामाने अर्थात वापर केला जातो तेव्हा तो आत्मवाचक सर्वनाम बनतो. पुढील प्रश्न बघा, गायरान या शब्दाचे लिंग कोणते? तर बघा तो गायरान, ती गायरान, ते गायरान यापैकी नाही. तर आपण कसं म्हणतो? ते गायरान. ऑप्शन क्रमांक सी नपुसलिंगी. पुढील प्रश्न बघा, नामाच्या जागी वापर केलेला शब्द कोणता? तर बघा नामाच्या जागी म्हणजे नामाची पुनरावृत्ती टाळण्यासाठी आपण सर्वनामाचा वापर करत असतो. पुढील प्रश्न बघा, राजवाडा हा कोणता समास आहे? तर बघा राजवाडा हा विभक्ती तत्पुरुष समासाचं उदाहरण आहे. राजाचा वाडा म्हणजेच राजवाडा. पुढील प्रश्न बघा, महाप्राण असणारे व्यंजन ओळखा. तर बघा जेव्हा इंग्रजी अक्षरमधला एच या अक्षराची छटा निर्माण होते तेव्हा तो महाप्राण होतो. तर यामध्ये बघा श, एस, एचची छटा लागल्यामुळे श या शब्दाला आपण महाप्राण असे म्हणतो. पुढील प्रश्न बघा, पुढीलपैकी कोणता व्यंजन प्रकार नाही? अर्धस्वर, अनुनासिक, स्वरादी आणि स्पर्श. तर बघा अनुनासिक स्वरादी हा व्यंजनांचा प्रकार नाहीये. पुढील प्रश्न बघा, आपल्या तोंडावाटे निघणाऱ्या मूलध्वनींना काय म्हणतो? बघा खूप कॉमन प्रश्न आहे, प्रत्येक पेपरमध्ये आपल्याला बघायला मिळतो. तर आपल्या तोंडावाटे निघणाऱ्या मूलध्वनींना आपण वर्ण असे म्हणत असतो. पुढील प्रश्न बघा, खालीलपैकी दंत तालव्य वर्ण कोणते? तर बघा दंत तालव्य वर्ण च, छ, ज, झ यांना आपण दंत तालव्य वर्ण असे म्हणत असतो. पुढील प्रश्न बघा, तेज विसर्गम कण या विसर्ग संधीची फोड करा. तर बघा विसर्गाच्या पुढे जेव्हा कठोर धातू येतो तेव्हा विसर्गाचा स होतो, म्हणजे तेज कण म्हणजे तेजस कण. पुढील प्रश्न बघा, खालीलपैकी बरोबर ओळखा. तर बघा श्रेयस्कर बरोबर श्रेयस अधिक कर, इत्त उत्तर अधिक इत्त अधिक उत्तर, पुनर्जन्म पुन्हा अधिक जन्म, नमस्कार नमन अधिक कार. तर बघा मी आधीच सांगितलं जेव्हा विसर्गाच्या पुढे कठोर व्यंजन येतो तेव्हा विसर्गाचा स होतो. श्रेयस्कर म्हणजेच विसर्ग अधिक कर होय. पुढील प्रश्न बघा, मूळ शब्दाला व्याकरणात काय म्हणतात? तर मूळ शब्दाला व्याकरणात काय म्हणतात? तर विकृती असे म्हणत असतो आपण. ऑप्शन क्रमांक 1.
पुढील प्रश्न बघा, खालीलपैकी कोणत्या विभक्तीला अनेक वचनासाठी प्रत्यय आहेत परंतु एक वचनात प्रत्यय नाहीत? तर बघा, संबोधन या विभक्तीला अनेक वचनात प्रत्यय आहेत पण एक वचनात प्रत्यय नाही. पुढील प्रश्न बघा, कोणत्या सर्वनामाची रूपे दोन्ही वचनात सारखीच राहतात? तर बघा, कोण, काय, आपण आणि मी. तर बघा, यामध्ये फक्त मी या सर्वनामाची अनेक वचनात आम्ही असा बदल होतो. तर 1, 2, 3 म्हणजेच कोण, काय, आपण हे तिघं योग्य राहील. पुढील प्रश्न बघा, उ आख्यात वरून क्रियापदाचा कोणता अर्थ ओळखतात? तर बघा, उ आख्यात वरून आज्ञार्थ या क्रियापदाचा अर्थ ओळखला जातो. पुढील प्रश्न बघा, अर्थात या क्रियाविशेषण अव्ययाचा प्रकार ओळखा. अर्थ अधिक आत. अर्थात या शब्दाला नामसाधित क्रियाविशेषण असे संबोधले जाते. पुढील प्रश्न बघा, अकबरी प्रथा म्हणजे काय? तर बघा, अकबरी प्रथा म्हणजे चांगली प्रथा होय. पुढील प्रश्न, खालीलपैकी नामसाधित शब्दयोगी अव्यय ओळखा. तर नामसाधित शब्दयोगी अव्यय म्हणजे पूर्वी, अंती, मुळे. पुढील प्रश्न, माझा पहिला क्रमांक आला की पेढे वाटीन. अधोरेखित शब्दाने कोणते उभयान्वयी अव्यय सूचित होते? तर बघा, यामध्ये एक अट दाखवलेली आहे. मी पेढे कधी वाटीन? जेव्हा माझा पहिला नंबर येईल. आणि जेव्हा अट दाखवलेली असते ते वाक्य संकेतार्थी बोधक उभयान्वयी अव्यय असते. मित्रांनो, व्हिडिओ फास्ट होत असेल तर अवश्य कमेंट करा. पुढील प्रश्न बघा, खालीलपैकी तिरस्कार दर्शक केवळ प्रयोगी अव्यय कोणते? तर बघा, यामध्ये छट हे तिरस्कार दर्शक केवळ प्रयोगी अव्यय आहेत. पुढील प्रश्न बघा, मला आज मळमळते या वाक्यातील प्रयोग ओळखा. तर बघा, हे भाव कर्तरी म्हणजेच अकर्तृक कर्तरी प्रयोग आहे. यामध्ये क्रियापदामध्येच कर्ता सामावलेला असतो. पुढील प्रश्न बघा, खालीलपैकी कोणता शब्द परभाषी आहे? पेशवा, बशी, फडणवीस हे सर्व शब्द परभाषी आहे. ऑप्शन क्रमांक डी. पुढील प्रश्न बघा, शरदच्या चांदण्यात गुलमोहर मोहक दिसतो या वाक्यातील विधानपूरक ओळखा. तर बघा, दिसणारा कोण? गुलमोहरक. आणि दिसतो कसा? तर मोहक. विधानपूरक. पुढील प्रश्न बघा, गुरुजी म्हणाले की पृथ्वी सूर्याभोवती फिरते. वाक्याचा प्रकार ओळखा. तर बघा, गुरुजी म्हणाले की पृथ्वी सूर्याभोवती फिरते हे मिश्र प्रकारचं वाक्य आहे. पुढील प्रश्न बघा, ती गुलाबी उषा म्हणजे परमेश्वराचे प्रेम जणू. जणू या शब्दावरती भर द्या. जणू हे उत्प्रेक्षा, जणू की, जणू काय असे जेव्हा शब्द अलंकारामध्ये बघायला मिळतात ते उत्प्रेक्षा अलंकाराचं उदाहरण असतं. पुढील प्रश्न बघा, अलम दुनियेत फिरणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय? तर बघा, अलम दुनियेत फिरणे म्हणजे सारे जग फिरणे. ऑप्शन क्रमांक 1. पुढील प्रश्न बघा, शुद्ध शब्द ओळखा. तर बघा, शुद्ध शब्द यामध्ये कुलगुरू, कला पहिला उकार, गला दुसरा उकार आणि रूला पहिला उकार, दीर्घ उकार. आजचा शेवटचा प्रश्न, लक्ष्मी या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. तर बघा, रमा, कमला, वैष्णवी, पार्वती हे सर्व शब्द लक्ष्मी या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत. मित्रांनो, व्हिडिओमध्ये काही चूक झाली असेल तर माफ करा. व्हिडिओ कसा वाटला अवश्य कमेंट करून सांगा. तोपर्यंत भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद.